मुख्यमंत्री साहेब, झाला पाऊस पडायचा तेवढा पडून गेला, जेवढं नुकसान व्हायचं तेवढं झालं, व्हायचं तेवढं वाहून गेलं. आता पुढे बी अजून पाऊस पडेल, पण आता वाटोळं व्हायला आणि वाहून जायला आमच्याजवळ काय राहिलेलं नाही. आता सगळ्या शेतकऱ्यांचं डोळं लागले तर ती महाराष्ट्राचं लाडके मुख्यमंत्री आपल्याला काय मदत करणार, कवा मदत करणार आणि किती मदत करणार. तुमचा एक शब्द आहे शेतकऱ्याला, तुम्ही सगळ्या जनतेसमोर दिलाय, शेतकऱ्यांचा उतारा करूया कोरा 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 कोरा, असं 4-4 वेळा रिपीट करून तुम्ही बोललेला आहे मुख्यमंत्री साहेब. मग आता कशाची वाट बघताय? करून टाका कर्जमाफी. कशाची वाट बघताय? योग्य वेळेची. अहो ही खरीच योग्य वेळ आहे. आता तुमच्या दृष्टीने योग्य वेळ म्हणजे दुसरी असती. कसं निवडणुका लागल्या, निवडणुकीचा प्रचारचं वारं व्हायला लागलं, प्रचार शिगेला पोचला, अंतिम टप्प्यात तुम्ही सांगून टाकता शेतकऱ्यांचा उतारा करूया कोरा कोरा कोरा. शेतकरी बिचारा आशेवर राहतो. ती तुमच्यासाठी योग्य वेळ, पण आमच्यासाठी योग्य वेळ ती नाही. आज शेतकरी संपूर्ण नागडा झाला, त्याची शेतं वाहून गेली, पिकं वाहून गेली, घरात पाणी घुसलं, चुलीत पाणी घुसलं, कायची पंचायत झाली. आज त्याला मदतीची गरज आहे, कर्जमाफीची गरज आहे. अहो ज्या पिकावर कर्ज काढली शेतकऱ्यानं ती पिकच गेली वाहून, नावाला पीक राहिलं नाही. शेतकऱ्यानं कर्ज भरायचं कसं? त्याच्या काय किडण्या ऐकायच्या का? आणि त्यांना जर किडण्या ऐकायला काढल्या तर किडण्याचा भाव सुद्धा मार्केटमध्ये पडतेल, का तर आवक जास्त झाली किडण्याची म्हणून. तेव्हा मुख्यमंत्री साहेब म्हणून सांगतो, कर्जमाफीसाठी योग्य वेळ ह्याच्यापेक्षा दुसरी चांगली असू शकत नाही. म्हणून सांगतो कर्जमाफी करून टाका आणि शेतकऱ्याला आता तुर्तात काहीतरी मदत द्या. आणि तसली तुटपुंजी देऊ नका. उगा भिकाऱ्याला भीक दिली, चांगली भरघोस मदत करा, समाधानकारक मदत करा. 8,500 कोटी काय मदत असते का मुख्यमंत्री साहेब? अहो दिवाळी तोंडावर आली, आमची बी दिवाळी गोड होऊ दे की. अहो दिवाळीच्या कपड्याचा बाजार करायला गेलं लेकराचा आणि घरच्या माणसाचा तर 10,000 पुरत नाहीत, आणि तुमची मदत 8,500 रुपये. तेव्हा अशी मदत करू नका, तोंडाला पानं पुसल्यासारखं करू नका मुख्यमंत्री साहेब. तुमच्याकडून लय अपेक्षा आहेत महाराष्ट्राला. तुमच्याकडून महाराष्ट्राला लय अपेक्षा आहेत आणि म्हणूनच तुम्हाला मुख्यमंत्री केलंय. सगळ्यांचा आवडतो मुख्यमंत्री आहे तुम्ही, निर्णयक्षम आणि क्षमताशील तुम्ही मुख्यमंत्री आहात. आता तुमच्यावर बी लय संकट आली. आता अनेक मुद्द्यावर तुम्हाला असं मार्ग काढावं लागलं, पण तुम्ही चतुर आहात, तुम्ही हुशार आहात आणि तुम्ही ते करू शकता. आणि कसं असतं माहिती का, आपल्याकडे एक म्हण नाही का, देव संकट त्यालाच देतो ज्याची ती सहन करण्याची आणि त्यातून मार्ग काढण्याची ज्याची क्षमता असते त्याला संकट देतो. आता तुमच्या सत्तेच्या काळात ही महापुरासारखी संकट आली, ती तुमच्यात क्षमता आहे, तुम्ही अतिशय चतुराईने काहीतरी मार्ग काढताय, मदत करताय, म्हणून ही वेळ आलेली आहे मुख्यमंत्री साहेब. तुमच्याकडून लय अपेक्षा आहेत, म्हणून सांगतो शेतकऱ्याला मदत करा आणि पहिल्यांदा त्याची कर्जमाफी करा. आता तुमच्यातलं काही मंत्री म्हणतात पैशाचं स्वांग करता येत नाही. अहो असं कसं? सगळं जग बघतंय तुम्हाला, सगळं समाज बघत आहे तुम्हाला, सगळ्याशी समजत आहे, उमजत आहे बी काय चालतंय ती. अहो मोठ्या मोठ्या उद्योगपतीच्या कर्जमाफ्या करता तेव्हा पैशाचं सोंग बरं जमतं तुम्हाला. एवढं मोठं मोठं भ्रष्टाचार करता, घोटाळा करता तेव्हा पैशाचं सोंग बरं जमतं तुम्हाला. आणि शेतकऱ्याची मदत करायलाच तेव्हाच पैशाचं सोंग जमत नाही काय? अहो काय चाललंय ही? शेतकऱ्याच्या टायमाला शेतकऱ्याचा असा पण बघू नका. अहो शेतकरी जेवढा दयनीय आहे तेवढा कणखर सुद्धा आहे. शेतकरी आक्रमक झाला, पुन्हा काही सुधारायचं नाही. म्हणून सांगतो मुख्यमंत्री साहेब, दुसऱ्या कोणाचं आम्हाला देणं घेणं पडलेलं नाही. आमचं तुमच्यावर प्रेम आहे, तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा येत्या आणि म्हणून आम्ही तुम्हाला हक्कानं सांगतोय कर्जमाफी करा आणि शेतकऱ्यांना मदत करा. एवढ्या मोठ्या मोठ्या संकटात मार्ग काढला तुम्ही, एवढं मोठं राजकारणाचं अर्थकारणाचं पेच सोडलं तुम्ही. आता एकच पेच एवढा सोडवा आणि महाराष्ट्राचा आदर्श मुख्यमंत्री बना. शेतकऱ्याला मदत करा. शेतकऱ्याचा आशीर्वाद लाभल्याशिवाय राहत नाही आणि शेतकऱ्याचा तळतळाट भावल्याशिवाय राहत नाही. कारण शेतकरी जो बोलत असतो त्या अंतकरणाच्या देठापासून बोलत असतो, त्या तळमळीने बोलत असतो, कारण त्यानं ते भोगलेलं असतं. त्याचं भोग तुमच्या वाट्याला येऊ नये मुख्यमंत्री साहेब. आता ह्याच्यापेक्षा जास्त मला काय बोलायला येत नाही. आता वाट बघतो तुमच्या निर्णयाची आणि आता वाट बघतो तुमच्या मदतीची. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.